आजचा जो व्हिडिओ आहे तो मी खास मांजरीसाठी बनवलेला आहे. कारण की ना सकाळी मी जेव्हा झोपेतून उठून गॅलरीत गेले तेव्हा पलीकडच्या गॅलरीतून एक महिला खोके खाली फेकत होती. नेमकं त्याच्यात मांजरीने पिल्लं दिलेले होते. तर मी बघितलं ते. मग मी दीदीला घाईघाई उठवलं. तुम्ही बघा ते पलीकडचं बंगला आहे आणि ही गॅलरी आहे. इथे मी उभा होते. पलीकडून तिने खोके खाली फेकले. त्याच्यात पिल्लं होते. मग आम्ही काय केलं, स्कूटी चालू केली आणि पुढं गेलो त्यांच्या बंगल्याकडं आणि वर जाऊन ते पिल्लं घेऊन आलो. काही खाली पडले होते, काही वर होते. ते गोळा करून आणलं आणि आमच्या रूममध्ये ते व्यवस्थित सेफमध्ये ठेवले. पण नेमकं ती मांजर पाळलेली नसल्यामुळं ती एक पिल्लू घेऊन हे बाई ह्या खिडकीतून गेली आणि घाईघाईमध्ये तिच्या तोंडातून ते पिल्लू पडलं आणि ती पिल्लू मेलं. तर खूप वाईट वाटलं. मग नंतर ते मांजरीला आम्ही कसं तरी नादी लावून अख्खा दिवस, आज आम्ही पार्लरला पण गेलो नाही. त्या मांजरीला घरात आणलं. ते पिल्लं ओरडत होते आणि मग कशी तरी ती मांजर आली. बघा हे पिल्लं बघा किती छोटे, कसे फेकू वाटले असेल. वरून फेकले तिनं टेरेसवरून. ते एक पिल्लू मेलेलं आहे, 4 आहेत. तर आम्ही आता ते सांभाळणार आहे मोठे होईपर्यंत. तर आम्हाला पार्लरला जावं लागतं, घरी कोण नसतं, वेळ पण नसतो. पण तरीसुद्धा आम्ही ते सांभाळणार आहेत. असे मुख्य प्राण्यांना फेकून देऊ नका आणि त्यांना जीव लावा. त्यांना काय कळतं, लहान असतात ते. तुम्ही मांजरप्रेमी असाल तर नक्कीच लाईक करा. आणि मग ती हे बा या दारातून आतमध्ये येईल आणि पिल्लापाशी जाईल.